पहिला मला नको म्हणून आता आपण ही डोक्यावर ओढणी घेतलेली आहे. प्रॉब्लेम नाही का? सॉरी. तर हॅलो हाय नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्लॉगमध्ये. तर हा एक लॉंग व्लॉग असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे, कारण की मी यामध्ये माझ्या दोन खूप फेवरेट गोष्टी करणार आहे. एक आहे ट्रॅव्हल आणि दुसरा आहे माझ्या फ्रेंडसोबत ट्रॅव्हल. आणि यामध्ये खूप मस्ती, खूप तुम्हाला आवडणार आहे व्हिडिओ असं मला वाटतं, त्यामुळे नक्की शेवटपर्यंत बघा. तर आज होता रविवार आणि त्यासोबतच आज होतं कामदा एकादशी. तर इकडे मी सकाळ सकाळी देवपूजा वगैरे करून घेतली. मस्त असं सूर्यकिरणं येत होती घरात आणि माझ्या चेहऱ्यावर, तर ते थोडंसं कोवळं ऊन घेतलं आणि त्यानंतर लागले स्वयंपाकाला. तर यांच्यासाठी स्वयंपाक बनवला आणि माझ्यासाठी शाबू बनवला, म्हणजेच खिचडी. कारण की आज मला जायचं होतं एका खूपच स्पेशल ठिकाणी. तर असं म्हणतात की तिकडे जाण्यासाठी वेळ आणि पैसा नाही, तर नशीब आणि त्यांचं बुलावा पाहिजे, मगच आपण तिकडे जाऊ शकतो. आणि खूप टाईमपासून मी ट्राय करत होते, फायनली वेळ आली. तर इकडे सकाळ सकाळी यांच्यासाठी आणि माझ्यासाठी मस्तपैकी चहा बनवला, चहा घेतला आणि त्यानंतर निघाले कामाला. हो, रविवार होता तरी सुट्टी नव्हती, कारण की मार्च आहे. तर इकडे दुपारी फराळ केली आणि त्यानंतर मला जायचं होतं, जिकडे जायचं होतं ती ऑलरेडी तिकडून निघालेली होती. आणि इकडून मला निघण्यासाठी मी यांना बोलवलं होतं मला सोडवण्यासाठी. म्हणले की सोबत तर येत नाही आहेत, तेवढंच म्हणजे जिथंपर्यंत सोडायला येतात तिथंपर्यंत तरी एकत्र असो. आणि नवऱ्यासोबत फिरायला कुठल्या स्त्रीला नाही आवडत. तर इकडे त्यांना सोडायला लावलं आणि त्यानंतर जिच्यासोबत मला जायचं होतं ती पण आलेली होती. तर आम्ही दोघी मिळून निघालो इकडे. ॲक्च्युली आम्हाला बस भेटेल का नाही माहीत नव्हतं, त्यामुळे आम्ही पहिल्या इकडे जीपला वगैरे विचारून घेतलो. त्यानंतर बस आली आणि आम्ही बसमध्ये बसलो. तर इकडे आमचा प्रवास सुरू झाला एका खूपच स्पेशल ठिकाणी जाण्यासाठी. इकडे बसमध्ये बसून आम्ही खूप मस्ती केली, बडबड केली, कारण की खूप टाईम नंतर आम्ही भेटलेलो होतो. आणि असंच होतं की फ्रेंड्स जेव्हा, मुली स्पेशली जेव्हा भेटतात तेव्हा खूप गप्पा आणि त्यातच त्यांचा पूर्ण दिवस जातो. बघा, आमच्या मॅडमचं इकडं महत्त्वाचं काम चालू आहे. मी अगोदर म्हणलं होतं तेजवालच कानातलं राहू दे, पण इकडे आता मॅडम कानातलं चेंज करत आहेत. तर इकडे आम्ही आलो आणि इकडे एक हनुमानाचं छोटंसं मंदिर होतं. इकडे ऊन खूप आहे, त्यामुळे आम्ही असं डोक्यावरून पदर घेतलेला आहे. पहिला मला नको म्हणून आता आपण ही डोक्यावर ओढणी घेतलेली आहे आणि ऊन खूपच जास्त आहे. चला, इकडून आपल्याला तर रिक्षा घ्यावं लागेल बाहेरून. तर आम्ही बसमधून आलेलो होतो अक्कलकोटला आणि तिकडून पुढे मंदिरला जाण्यासाठी आम्ही रिक्षा केलेली होती. ऊन खूप होतं त्यामुळे एक बॉटल घेतली, कारण की आमच्याकडचं जे पाणी होतं ते गरम पडलेलं होतं. त्यानंतर इकडून आम्ही निघालो. समाधी मठकडे काही जण उतरत होते, पण आम्हाला पहिला मंदिरला जायचं होतं. जर वेळ मिळाला तर मी येता येऊ इकडे परत. तर इकडे सर्वप्रथम मंदिरला जाण्यासाठी मग पुढून आम्ही निघालो. आणि या ज्या छोट्या छोट्या गल्ली बोळ आहेत ना, मला म्हणजे इतकं नॉस्टॅल्जिक फील होत होतं ना. म्हणजे लहान असताना आम्ही खूप येत होतो अक्कलकोटला, स्पेशली माझी मम्मी. तर मम्मीसोबत मी खूपदा आलेली आहे अक्कलकोटला आणि ते सर्व मेमरीज मला हे झाले इकडं हे सगळे गल्लीबोळं बघून. तर इकडे आम्ही आलेले की पहिला खायला सुरू केलं. असं नाही आहे, ॲक्च्युली सुट्टे नव्हते रिक्षाला द्यायला, त्यामुळे इकडे बाहेर जे स्टॉल होतं तिकडून आम्ही कलिंगड घेतलं. त्यानंतर निघालो मंदिराकडे आणि इतकं छान वाटत होतं ना. म्हणजे हे सगळं स्पेशली हे अक्कलकोटमध्ये असं एंटर करताच मंदिराच्या परिसरात ही सर्व दुकानं बघून इतकं पॉझिटिव्ह आणि इतकं छान वाटतं ना. म्हणजे जिकडं बघेल तिकडं स्वामींच्या मूर्त्या, स्वामी स्वामी, खूपच भारी वाटतं. त्यानंतर मंदिरात एंटर केलो आणि मंदिर हे जे नवीन बनवलं आहे ना छान आहे, पण अगोदर जेव्हा जसं मंदिर होतं ना ते पण खूप छान होतं. म्हणजे लहानपणीच्या सर्व जे आठवणी आहेत ना, अक्कलकोटला येत होते तेव्हा, आणि अगोदरचं मंदिर जे खूप नॅचरल होतं, म्हणजे इतकं सर्व काही नव्हतं बनवलेलं, रिनोव्हेशन वगैरे नव्हतं ना, तेव्हा खूप छान होतं. म्हणजे तुम्ही मंदिरात पूर्ण फेरी वगैरे मारू शकत होतात, कुठेही फिरू शकत होतात. आता असं झालं की साईडला ते स्टॉप केलेलं असतं, त्यामुळे आपण मागे नाही जाऊ शकत. पण दर्शन खूप छान झाले आमचे. आम्ही आत्ताच दर्शन करून आलो आणि खूपच छान दर्शन झाले आमचे. तर रविवार असल्यामुळे थोडीशी गर्दी होती. तर आमचे दर्शन झालेले आहेत. थोडा वेळ आम्ही इकडे बसलेलो आहोत. गावात जाणार नाही, पण खूप छान कसे झाले दर्शन. गर्दी होती, रविवार होतं म्हणून, पण तरी पण दर्शन छान झाले. त्यानंतर आम्ही मंदिराकडून निघालो अन्नछत्राकडे, कारण की तुम्ही कुठलंही बाहेरचं खा, कितीही भारी हॉटेलमधलं खा, पण मंदिरातल्या प्रसादाला जी चव असते ना ती कुठेच नाही आहेत. आणि त्यातल्या त्यात स्पेशली अक्कलकोटची, कारण की इथं जेवण इतकं सिम्पल असतं पण इतकं छान वाटतं, इतकं चविष्ट असतं ना की त्याची तुलना कुठल्याच बाहेरच्या जेवणाशी नाही करू शकत. जेवणाच्या लाईनमध्ये थांबलो होतो, पण ॲक्च्युली लाईनमध्ये कोण नाही आहे, आम्हीच दोघी आहे इकडे महिलांच्या लाईनमध्ये, आणि इकडे महिला पण तिकडे पुरुषांच्या लाईनमध्ये गेलेत, कारण की महिला कम आहेत.
तर इकडे हे जे अन्नछत्र आहे स्वामींचं, तर ॲक्च्युली ही खूप मोठी जागा आहे. इकडे बाहेर पण म्हणजे जेवण चालू असतं. आतमध्ये पण बिल्डिंग मोठी आहे, म्हणजे हॉल मोठा आहे. तिकडे पण खूप लोक जेवतात एका टाईमला बसून. आणि सकाळी 11पासून जेवण सुरू होतं, ते संध्याकाळी 8पर्यंत असतं. आणि नॉर्मल डेजला चपाती, भाजी, भात असते आणि एक गोड काहीतरी असतं. पण आज एकादशी होती, त्यामुळे इकडे साबुदाणा खिचडी, भगर, केळी आणि एक उपवासाची आमटी होती. तर इकडे पण खूप जण होते जेवणासाठी. आणि आय थिंक हे आमची लास्ट पंगत होती, कारण की याच्यानंतर जेवण बंद झालेलं होतं. तर ह्याला खूपच चव होती. इतकं सिम्पल पण इतकं टेस्टी होतं ना हे जेवण. आणि खरंच प्रसाद भेटला आम्हाला, त्याचा खूप एक वेगळाच आनंद असतो. आणि त्यानंतर आम्ही थोडा वेळ सेवा केली, म्हणजेच आम्ही इकडे वाढू लागलो थोडा वेळ. आणि त्यानंतर संपलं जेवण, म्हणजे 4ला काहीतरी थांबतं, थोडं वेळ ब्रेक असतं. तर इकडे तेव्हापर्यंत आम्ही थोडीशी सेवा केली. त्यानंतर आलो इकडे बाहेर. आणि हे प्लेस तुम्ही सगळीकडे पाहिलेलंच असेल, जे म्हणजे सोलापुरात वगैरे नाही राहत किंवा ज्यांनी अक्कलकोटला नाही आले त्यांनी. तर खूपच सुंदर इकडे पूर्ण वातावरण होतं. तिकडे आम्ही थोडे वेळ फोटोज वगैरे काढले. त्यानंतर आम्ही आता जेवण वगैरे झालं तर थोडा वेळ फिरून झालं होतं. म्हणलं की 4 वाजले होते, मग चहा घेतला. आणि इकडला चहा ॲक्च्युली खूप छान आहे. मी एकदा अगोदर पिलं होतं, तेव्हापासून मग माझ्या डोक्यात होतं की आणखी एकदा प्यायचं. तर इकडे आम्ही दोघींनी बसून निवांतपणे चहा पिला. आणि त्यानंतर आम्ही निघालो अक्कलकोटमधून. आम्हाला आमच्या एका मैत्रिणीच्या घरी जायचं होतं. तर इकडे इतका घोळ झाला ना, बघा तुम्ही ते पुढं. मैत्रिणीचं घर हुडकालो आमच्या, आणि त्यांचे वडील शिक्षक होते. तर ही सगळ्यांना ॲड्रेसमध्ये काय सांगत होती? मूर्ख, तू काय सांगत होती ते सांग. अगं तिने सरपंच म्हटली, सगळ्यांना विचारले. सरपंच होते, त्यांनी सरपंचचे लोक विचारत कोण कोण. प्रूफ करणार आहे तिला विचार. त्यांनी शिक्षक होते माझ्या फ्रेंडचे पप्पा. आम्ही इकडे त्यांच्या गावात मी पहिल्यांदा आले, ही ऑलरेडी येऊन गेली एकदा. पण आता आम्ही रस्ता हुडकालो. ही अगोदर गाडीवर आली, आता आम्ही बसने आलो. तर चला हुडकूयात. तर ताजा मिळालेल्या खबरानुसार आम्ही आलोय चुकीच्या गावात. आमची मैत्रीण राहते करजळला, आणि आम्हाला आमची ही प्रिय मैत्रीण घेऊन आल्या वळसंगला. इकडे आम्ही येड्यावानी फिरायलो, लोकांना विचारायलो कुठं राहतात. सगळे म्हणाले तिकडे त्या नावाचं तर कोण नाही. आणि एक जरा सिमिलर आडनाव आहे, तर लोक म्हणाले तिकडे पुढे. आम्ही गेलो पुढेपर्यंत. आणि मग एक जण म्हणले की इकडं तर नाही राहत, तुम्ही बघा दुसऱ्या गावात असतील. मग यांना आठवलं की आपण आलो आहे चुकीच्या गावाला. आता इकडून वापस निघालो. जर तिच्या गावाला काय भेटलं तर आम्ही जाऊ शकतो, नाहीतर मग आम्हाला वापस जावं लागेल. बघूयात. आता ऑलरेडी आम्ही खूप थकलेलो आजपर्यंत चालून. आणि एका ठिकाणी थांबून आम्ही बाटली भरून पाणी पिलेलं आहे. त्यामुळे आता पोट पण एकदम फुल झालं आहे. वळसंगच्या पुढं बोलले, वळसंगच्या पुढं एक गाव आहे, वळसंग नाही. मला वळसंग वाटलं. मग ते आपली चूक आहे. आपण एकदा कन्फर्म करायला पाहिजे होतं. तू करायला पाहिजे होतं मग. मला तुझ्यावर विश्वास ठेवले मी. हा, अपर्णा म्हणली म्हणजे असेल म्हणून. अरे मला पण तेवढा विश्वास आहे, म्हणजे विश्वास आहे माझ्यावर. पण कसं माझं थोडंसं तर मिस्टेक झालं आहे. तर आम्ही त्या गावावरून आता रिटर्न जात आहोत 4-5 किलोमीटर, कारण की आमच्या फ्रेंडचं घर मागच्या गावात आहे. तर इकडे आम्हाला जीपमध्ये मागे जागा भेटली. आणि इथं ऑफिसली गाड्या वगैरे नव्हत्या, त्यामुळे आम्हाला हेच ऑप्शन घ्यावं लागलं. आणि इकडे मागे बसून पण ह्याची एक मजा वेगळीच होती, कारण की फ्रेंडसोबत तुम्ही कोणत्याही वाईट सिच्युएशनमध्ये असू दे, तुम्हाला छानच वाटतं. तुम्ही एन्जॉय करतच त्या सिच्युएशनचा एंड होतं. तर इकडे आम्ही असं एन्जॉय करत गेलो. तिच्या घरी पोहोचलो. आणि तिच्या घराचं परिसर इतकं सुंदर वाटलं ना, म्हणजे असं बघताक्षणी मनाला खूप छान वाटलं. घरात आत पण वातावरण खूप छान होतं. असं गावातले घर ॲक्च्युली खूप छान वाटतात मला, स्पेशली असं जेव्हा त्यांच्या दारासमोर शेत वगैरे असतं. आणि इकडे मस्त एक क्यूटसा वासरू वगैरे होता. तर इकडे आम्ही तिच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या, कारण की आम्ही खूप दिवसानंतर भेटलो होतो, म्हणजे तिच्या डिलिव्हरीनंतर. त्यामुळे इकडे तिलाच आम्ही भेटायला आलो होतो, कारण की ती आता इकडे येऊ शकत नव्हती, म्हणजे तिच्या सासरी वगैरे. इकडे ती माहेरीच होती. तर इकडे खूप वेळा आम्ही गप्पा वगैरे मारल्या, मस्तपैकी चहा वगैरे घेतला. त्यांच्या मम्मीने खूपच छान चहा बनवला होता. आणि काकू पण खूप स्वीट होत्या. इतका आम्हाला त्यांनी विचारपूस केला, खूप छान वाटलं. तर इकडे थोडा वेळ आम्ही बसलो, निवांत गप्पा वगैरे झाल्या. त्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर बेबीला एकदा बघितलं आम्ही, बाळाला आणखीन त्याचं नाव नाही ठेवलं, त्यामुळे बाळच. त्यानंतर इकडे हा बाळाच्या खुळकुळ्याने मी अपर्णाला खवळत होते. तर इकडे हे सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो घरी येण्यासाठी. येता वाटात पण मी अपर्णाला खवळतच होते, कारण की मैत्रीमध्ये इतकं कम्फर्ट असतं ना, की तुम्ही एकमेकांना कितीही बोलात ना, तरी मैत्री एक असं नातं आहे की जे रुसवा फुगवा त्यामध्ये बिलकुल नसतं. जसं बाकी नात्यांमध्ये असतं ना, की तू असंच बोललं तसंच बोललं. त्यामुळे मैत्रीचं नातं मला खूप जास्त स्पेशल आणि हे वाटतं की तुम्ही असं रिलाय होऊ शकता. तुम्हाला डिफेंड करायची स्वतःला गरज नाही लागत प्रत्येक वेळेस. तर फ्रेंड्स, आम्ही निघालेलो आहोत आमच्या मैत्रिणीला भेटून, तिच्या क्यूटच्या बाळाला भेटून. तर इकडून आम्हाला नवीन एक अपडेट कळाली आहे की इकडून वापस जाण्यासाठी गाडीच नाही आहे, बस पण नाही आणि काहीच नाही आहे, कारण की त्यांच्या गावाला कुठली गाडी थांबतच नाही. तर आता काहीतरी बघावं लागेल. चला बघूयात आम्हाला कोणती गाडी भेटते.
आणि कसं आम्ही जाऊ शकतो. थोडंसं लेट झालेलं आहे आम्हाला, जेवढं वाटलं होतं त्यापेक्षा. चला बघूया. वेस्ट टाइम वेस्ट मैत्रिणीला भेटलं टाइम वेस्ट. मला थांब थोडंसं. मग बोल नीट, विचार करून बोल. लेट झालाय. लयच लेट झालाय का? हां थोडा नाही. बघा तिकडं व्ह्यू दाखव सगळ्यांना. हो मॅडम दाखवते. चंद्र पण आलेला आहे. छान हो, रोड पार करून खूप मोठं काम आम्ही केलेलं आहे. एवढं मोठं की आम्ही रोड पार करेपर्यंत पार चंद्र आलेला आहे माझ्याला. मग एवढा रोज म्हणजे वॉकिंग करते हे करते, मग कशाला दुखायला तुला? कशाला दुखायला म्हणजे मला छातीचा प्रॉब्लेम नाही का? सॉरी अजून एक पराक्रम केलेला आहे आम्ही. व्लॉग बनवायलो, हे एक विषय चालू होता, ती बोलत होती आणि मला पुढचं रिॲक्शन होतं माझं. आम्ही तो ऑलरेडी क्रिएट केलं होतं, आणखीन एकदा रिक्रिएट करत होतो तो मुमेंट. आणि त्या नादात आमची बस गेली. आमच्या दोघींचं लक्ष व्हिडिओ. तू इकडं कशाला व्हिडिओ केली? इकडून व्हिडिओ करायचं होतं ना, इकडून बस दिसली असती. व्हिडिओ इकडल्या अँगलला होता त्यामुळे आपण इकडं तोंड केलं, त्यामुळे बस गेली. लय भारी. मग आता इकडे लक्ष दे. तू काढायची होती मला. बस कट बघ. तर गाईज फायनली आम्हाला एक बस भेटली. तिकडून आम्ही तिच्या गावावरून वळसंगपर्यंत पुन्हा एका ऑटोने आलो. ती ऑटो पण एकदम भरलेली होती. तर थोडी जागा बघून आम्ही दोघी वळसंगपर्यंत आलो आणि वळसंगमध्ये उतरताच आम्हाला बस भेटली. देवाचीच कृपा म्हणायचं. त्यानंतर इकडे घरी आलो, फ्रेश वगैरे झाले. त्यानंतर देवाला दिवा अगरबत्ती केली आणि स्वतःसाठी एक ब्लॅक कॉफी केली, थोडंसं फ्रेश वाटण्यासाठी. तर इथे हा व्लॉग मी एंड करते. असा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा जर आणखी तुम्ही नसेल केला तर. आणि एक गोष्ट जी मला तेव्हा व्हिडिओमध्ये मी नाही बोलले, मला आता बोलायला आवडेल की जे पण होतं ना काही ना काही लहानपणापासून प्रवास करायला खूप आवडतं. कारण की मला असं वाटतं की प्रवासात माणूस खूप काही शिकतो, खूप नवीन गोष्टी शिकतो. आणि आम्ही जेव्हा ते गाव चुकून आम्ही दुसऱ्या गावाला गेलो वळसंगला, तर त्याबद्दल मला मेन्शन करायला आवडेल की तिथली लोकं खूपच छान होती. एक तर ते गाव इतकं स्वच्छ होतं ना, तुम्हाला कुठेच इकडे कचरा नाही दिसलं. एकदम झाडं, म्हणजे सगळे तिथं दुकानाबाहेर सगळेजण झाडत होते, घराबाहेर सगळ्यांनी इतकी स्वच्छता ठेवलेली होती. आणि खूपच छान गाव होते. आणि तिथली लोकं पण जेव्हा आम्हाला कळालं की हे चुकीचं गाव, आम्ही रिटर्न येत होतो, तेव्हा पण सगळे आम्हाला विचारत होते की भेटलं का तुम्हाला तुमचं बरोबर गाव, किंवा आम्ही सांगत होतो की इकडे नाही राहते, तुम्ही बघा तिकडे असेल. म्हणजे असं विचारपूस, असं एकदम खूप फ्रेंडली होते, खूप छान होते तिकडचे लोकं पण. आणि एक नवीन गाव बघायला मिळालं, नवीन लोकांना भेटायला मिळालं, तर खूप छान वाटलं. आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. श्री स्वामी समर्थ.